सलगच्या सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून पंढरपूरमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचलेली आहे। भाविकांना 7 ते 8 तास विठ्ठलाच्या पायापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो। सलग आलेल्या सुट्टीमुळे सलग तिसरा दिवस आहे। पंढरपूर ओव्हरपॅक आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरपर्यंत पोहोचलेली आहे आणि गेले 3 दिवस या पद्धतीने मंदिरापासून जवळपास 4 किलोमीटर ते 5 किलोमीटर ही रांग फिरत आलेली आहे। हजारो भाविक दर्शन रांगेत आहेत। सलग तिसरा दिवस आहे। दर्शन रांगेतली गर्दी कमी व्हायला तयार नाही, तरी सुद्धा दर्शनाची व्यवस्था चांगली असल्यामुळे 8 ते 10 तासात या भाविकांचं दर्शन होतं। तर अशा रीतीने हजारो भाविक राज्यभरातून आलेत, काही नांदेडवरून आलेत, काही मराठवाड्याचा भाग आहे, मुंबईवरून काही भाविक आलेले आहेत आणि हे भाविक या ज्या सुट्ट्या मिळाल्या त्यात विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही त्यांची भावना आहे आणि त्यामुळेच ही गर्दी सलग तिसरा दिवस आहे ही अशाच रीतीने गर्दी वाढत चाललेली आहे। हजारो भाविक इथं आलेले आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी। कालपासून हे दर्शन रांगेत उभारलेले आहेत आणि अशा रीतीने ही विठ्ठलाच्या दर्शनाची गर्दी वाढत चाललेली आहे। आज तिसरा दिवस असला तरी ही गर्दी अशाच रीतीने थोडी कमी व्हायला तयार नाही आणि आपल्याला सलग मिळालेल्या सुट्टीचा वापर विठ्ठल दर्शनासाठी करायची ही ज्यांची भावना आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा।